तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. तुम्हाला बोलू द्यायचं नाही, तुमच्या संघटनेला आवाज उठवू द्यायचं नाही, तुमच्यावर निर्बंध आणायचे, तुमचा आवाज दाबून टाकायचा, तुम्ही लोकांचे प्रश्न उपस्थित करायचे नाही, तुम्ही लोकांसाठी लढायचं नाही, तुम्ही समाजासाठी आपल्या न्याय हक्काची लढाई लढायची नाही. सरकार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार. तुमची संघटना म्हणजे समाजाचा श्वास असतो, तुमची ताकद म्हणजे तुमचं संघटन असते. पण त्याच संघटनेवर बंदी घालण्याचं काम किंवा सरकारच्या तालावर नाचवण्याचं काम, मग ती व्यक्ती असो किंवा संस्था, माणूस असो की संघटन, यावर निर्बंध घालण्याचं पेशवाई कृत्य या सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मला असं वाटतं की या भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा, लिहिण्याचा, मांडण्याचा आणि आपलं मत ठेवण्याचा अधिकार आहे. फक्त तुम्ही समोरच्याचा सन्मान ठेवला पाहिजे. अवमानजनक किंवा अत्यंत वाईट आणि विकृत बोललं गेलं नाही पाहिजे. संवैधानिक चौकटी पाळल्याच पाहिजेत. मात्र आम्हाला आमचं मत ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मते माध्यम असतील, व्यक्तिगत संस्था असतील, व्यक्तिनिष्ठ समाज घडवणारा व्यक्ती असेल, या सगळ्या लोकांवर निर्बंध ठेवण्याचं काम राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे. सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारं आणि घटनेच्या मूलभूत हक्काधिकारापासून तुम्हाला वंचित ठेवणारा कायदा सरकारकडून पारित केला जातोय. बांधवांनो, या सगळ्याच्या विरोधात तुम्हाला आम्हाला पेटून उठायचंय. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्हाला या जुलमी जो काही फतवा सरकारने काढलेला आहे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा मंत्रिमंडळ असेल, यांच्या सोबत राज्याचे सचिव जे महाराष्ट्र विधानमंडळ सचिव कार्यालय विधान भवनाच्या माध्यमातून कारभार करतात मुंबईतून, यांच्यापर्यंत आपलं म्हणणं हे ईमेलच्या द्वारे पाठवायचं आहे. तुम्ही भारतीय असाल, तुम्ही भारताचे संविधान समर्थक असाल, लोकशाही समर्थक असाल, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून जे भारतीय संविधान मिळालंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं जे स्वातंत्र्य मिळालंय, ते स्वातंत्र्य सरकार हिरावून घेणार आहे. हिनवून आणि हिसकावून यासाठी घेणार आहे की तुम्ही बोललं नाही पाहिजे, तुम्ही गप्प बसलं पाहिजे. सरकार काहीही करत असलं, कसंही करत असलं तरी त्या विरोधात बोलायचं नाही, गप्प बसायचं, तोंडाला चिकटपट्टी लावायचं. हे सहन करणार का? आणि नसेल करणार, नसेल निर्बंध आपल्याला सहन करायचे, तर मित्रांनो, मी जे काही 5 मुद्दे सांगणार आहे, कदाचित याच्यामुळं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे सरकारला निवेदन का पाठवायचंय, का सरकारला विनंती करायची. पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी प्रश्न घेतला पाहिजे आणि या विरोधात बोललं पाहिजे. कारण जातीयवादी लोक, जातीवादी नेते, जातीवादी सरकार हे कुरघोडीचं आणि घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न करतंय. त्या विरोधात आपण मात्र संवैधानिक लढाई लढायची आणि त्याची सुरुवात तुमच्या ईमेल पासून करायचे. तुमचं पत्र, तुम्ही जर मुंबई आणि मुंबईच्या परिसरातले असाल तर कागदावर, लेटर हेडवर ही माहिती दिली पाहिजे. आणि तुम्ही जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाल तर कमीत कमी हजारो लाखो ईमेलचा पाऊस त्या विधान भवनाच्या सचिवांच्या, ज्यांच्याकडं महाराष्ट्र विधानमंडळ सचिव कार्यालयाचा पदभार आहे, त्यांच्यापर्यंत आपली ईमेल पोहोचली पाहिजे. आणि ते उपलब्ध करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल सुद्धा, परंतु ईमेल पाठवायला अजिबात विसरायचं नाही. ते मुद्दे काय आहेत मित्रांनो, आपल्याला चर्चा करायची. सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33च्या ज्या अंतर्गत व्यक्ती असो किंवा संघटना यांच्या
विवेक्षित बेकायदेशीर कृत्यांना, म्हणजे त्याने आवाज उठवला, आंदोलन केलं, संघर्ष केला, तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायची किंवा त्याच्यावर बंदी घालायची, हे फार मोठं षडयंत्रकारी विधेयक सरकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी मर्यादा आणणारं आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्काधिकाराचं उल्लंघन करणारं आहे. म्हणून या विधेयकाला आपल्याला विरोध करायचा आहे. तो विरोध जसा माझा असेल तसा तुमचा असेल. म्हणून बांधवांनो, माझी एवढीच विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकजागृती करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रचंड व्हायरल करा, कारण आता अधिवेशन सुरू आहे. लोकांमध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या, लोकांना जागृत करूया. मग सुशिक्षित असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, संघटनेचे असतील, विचारांचे सुद्धा असतील, किंवा भारतीय नागरिक म्हणून व्यक्तिशः असाल, तुम्हाला तो अधिकार आहे की या विरोधात आवाज उठवण्याचा. हे विधेयक अत्यंत व्यापक आहे. हे विधेयक अत्यंत याच्या ज्या व्याख्या आहे जरी अस्पष्ट असल्या तरी या पद्धतीनं वापरण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्ती लढत असतो, वैयक्तिक व्यक्ती लढत असतो, बोलत असतो, लिहित असतो, मांडत असतो, त्याच्यावर हे सरकार निर्बंध आणणार. वेगवेगळ्या संघटना असतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. म्हणजे ज्या देशविरोधी कृत्य करतात, समाजविरोधी कृत्य करतात, ज्या या देशासाठी घातक आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या समाजासाठी लढतात, समाजाचं प्रतिनिधित्व करतात, सामाजिक आरसा म्हणून काम करतात, सरकारला जागं वठणीवर आणण्यासाठी काम करतात, सरकारच्या वेगवेगळ्या धोरणाच्या विरोधात लढतात, समाज संघटित करतात, समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न करतात, समाजाला आधार देण्याचं काम करतात, त्या संघटनांवर बंदी किंवा निर्बंध लावण्याचं पाप या सरकारच्या या आदेशामुळे होणार आहे. याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याची काही कारण आहेत. संघटनांवर निर्बंध लावला, एखाद्या व्यक्तीवर निर्बंध लावला तर काय होऊ शकतं? तर ज्या आपल्या सामाजिक घडामोडी असतात, ज्या वैचारिक घडामोडी असतात, ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आणि भारतीय संविधानाला प्रमाण मानून ज्या आपण सामाजिक प्रबोधनाचं काम करतो, या सगळ्या विचारसरणीवर दडपशाही आणायची. तुम्ही जे संघर्ष करता, ज्या मागण्या सरकार दरबारी मांडता, मग तुमची लढाई सामाजिक असेल, राजकीय असेल, वैचारिक असेल, त्या सगळ्या विचारसरणीवर दडपशाही करण्यासाठी या कायद्याचा, या अध्यादेशाचा वापर केला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागलाय, त्यासाठी संविधानाची निर्मिती झाली. पण तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर या सरकारच्या या धोरणाच्या माध्यमातून जर हिरावून घेतलं जात असेल तर हे प्रचंड दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टीमुळे समाजावर, अर्थात या विधेयकामुळे कुठले गंभीर परिणाम होऊ शकतात, जे 5 मुद्दे मला आपल्या समोर ठेवायचे ते कृपया गांभीर्यानं समजून घ्या. आणि मी जो काही मजकूर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, कृपया तो तुमच्या ईमेलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. तुमचे नेते असतील, काही पदाधिकारी असतील, आमदार खासदार असतील, त्यांच्या माध्यमातून आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि यासाठी मी हा सगळा प्रपंच केलाय. या विधेयकामुळे समाजामध्ये काय गंभीर परिणाम होऊ शकतात, तर सगळ्यात महत्वाचा पहिला परिणाम हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या विधेयकाचा गंभीर परिणाम होणार आहे. नागरिकांना मत मांडण्याचा किंवा सरकारच्या धोरणावर टीका करण्यावर निर्बंध येणार आहे. तुम्ही बोलू शकणार नाही, तुम्ही मांडू शकणार नाही, तुम्ही मोर्चे, मेळावे, आंदोलन करू शकणार नाही, कारण तुम्हाला फार लिमिटेड गोष्टीमध्ये सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल. आता याच्यामुळे होणार काय? सरकार हुकुमशाही करणार आणि जनता गप्प बसून सगळं करणार. हे संविधानाच्या विरोधात आहे, हे संविधानानं दिलेल्या हक्क अधिकाराच्या विरोधात आहे. आणि सरकारला संविधानाच्या विरोधातच या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याचं कारण असं आहे, यांना भारतीय संविधान मान्य नाही, यांना त्यांची
मनूची आयडियोलॉजी मान्य आहे, कदाचित हे यातून सिद्ध होतं. दुसरा या महाराष्ट्रावर सगळ्यात होणारा दुसरा गंभीर परिणाम म्हणजे या देशाची जी लोकशाही आहे, जो चौथा स्तंभ आहे, ती म्हणजे आहे पत्रकारिता किंवा माध्यम स्वातंत्र्य. या विधेयकाच्या विरोधात बऱ्याच काही जिवंत विचारांच्या पत्रकारांनी सुद्धा आंदोलन केलंय किंवा माध्यमाच्या लोकांनी आंदोलन केलंय किंवा आवाज उठवलाय. त्याचं मूळ कारण असं आहे की जे स्वतंत्र पत्रकार आहेत, ज्या चांगल्या लोकशाहीच्या हिताच्या भूमिका मांडतात, मीडिया संस्था असतील किंवा सोशल मीडियावर जे आपण विचार त्या ठिकाणी प्रवर्तक म्हणून काम करतो, किंवा या विधेयकामुळे त्या सगळ्या विचार मांडणाऱ्या लोकांवर सुद्धा निर्बंध येतील. मग या विरोधात बोलायचं नाही, या विरोधात सरकार विरोधात संघर्ष करायचं नाही. आम्ही काय रस्त्यावर उतरून कायदे मोडत नाही, तर आम्ही लोकांच्या हिताचं जर मांडत असू तर मग त्याच्यावर निर्बंध का, हा पत्रकारांनी प्रश्न विचारलाय आणि तो विचारणं गरजेचं आहे. माध्यमांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे, विचारायला पाहिजेच. सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण म्हणजे सामाजिक चळवळींना धोका. खरं तर वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतात, एनजीओ असतात, सामाजिक प्रबोधन असेल, जनजागृती असेल, लोकांमध्ये एक प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार असेल, व्यक्ती म्हणून कसं राहावं, कसं लढावं, कसं जगावं आणि कसा संघर्ष करावा, हे सामाजिक चळवळीचं यश असतं. एक व्यक्ती कदाचित स्वतःसाठी संघर्ष करू शकतो, तो तात्पुरत्या स्वरूपाची लढाई लढू शकतो, परंतु एखादा सामाजिक संघटन संस्था ह्या संघटित होऊ शकतात, एका बरोबर हजारो लाखो लोक गोळा करू शकतात आणि ते जनतेचा आवाज म्हणून काम करू शकतात. सरकारला सुद्धा वाकवण्याची ताकद त्या संस्था संघटनांमध्ये असते. पण त्यांच्या सुद्धा एकंदरीत सगळ्या कारवाईवर या विधेयकामुळे निर्बंध येणार आहेत आणि कदाचित तुमचा आवाज, तुमचं तोंड बंद करण्याचं काम हे विधेयक करू शकतो. म्हणून तुम्हाला या विरोधात पेटून उठावं लागेल. सर्वात महत्वाचं चौथा गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या एकूण समाजमानावर होणार आहे, ती म्हणजे या विधेयकामधील अस्पष्टता आणि अधिकारांचा गैरवापर. कारण विवक्षित किंवा जे समाजाला उपयुक्त नसतात अशा बेकायदेशीर कृत्य ही संकल्पना किंवा हा शब्द चिटकून किंवा या शब्दाची व्यवस्थित फोड न करता ज्या पद्धतीनं कारवाई केली जाईल किंवा याचे दुष्परिणाम होतील किंवा याच्या कारवाईमुळं जो काही मानसिक इतर त्रास होईल, त्याच्यामुळं जी काही दिशाभूल करण्याचं काम प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून म्हणजे वेगवेगळे निर्बंध लावून केलं जातंय, या सगळ्या गोष्टीमुळे काही ठराविक संस्था ज्या सरकार पुरस्कृत असतात किंवा सरकारच्या आयडियोलॉजीशी कनेक्टेड असतात, अशांना मूलभूत अवास्तव अधिकार मिळतील आणि ज्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा मूलभूत अधिकार असतील, प्रत्येकाची मूलभूत कर्तव्य असतील, याला धोका निर्माण होऊ शकतो. हा गंभीर विषय. आणि सगळ्यात महत्वाची पाचवा गंभीर परिणाम माझ्या मनातली सल तुमच्या माहितीस्तव सांगतो, ही म्हणजे या देशाची संविधानात्मक लोकशाही. लोकशाहीला जर या विधेयकामुळे धोका निर्माण होणार असेल, लोकशाही मूल्यांवर जर याचे परिणाम होणार असतील, नागरिकांच्या एकंदरीत जगण्यावर, नागरिकांच्या सगळ्या गोष्टीवर जर थेट सरकारवरच प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे विचारण्याची गरज यासाठी आहे की नागरिकांच्या एकंदरीत मूलभूत हक्क अधिकारावर जर गदा आणण्याचं काम याच्या माध्यमातून किंवा मर्यादा आणण्याचं काम, हक्क संकुचित करण्याचं काम होणार असेल तर मग या विरोधात बोललं पाहिजे की नाही. कारण या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत गंभीर आहेत आणि त्या गंभीर गोष्टी या महाराष्ट्रातल्या जनतेने, सर्वसामान्य जनतेने, इथं जातीचा पंथाचा
कुठल्या विचारांचा, चळवळीचा काहीही मी वाद घालणार नाही. कारण आजचं सरकार उद्या असेलच असं नाही. आजचं सरकार उद्या असेल नसेल माहित नाही, परंतु परवा सुद्धा ते दिसेल असं वाटत नाही. परंतु आजचा विरोधी पक्ष उद्या जर सत्तेत आला, तो सुद्धा परत त्यांच्या विचारांच्या विरोधी संघटनांवर जर कारवाई करायला लागला, तर हे एका माळ्याचे मणी कायद्याची बरोबर सगळ्यांमध्ये पाचर मारून हे पळवाट शोधण्याचं काम करतील. यापेक्षा वेगळं मला या विधेयकातून काही दिसत नाही. मला असं वाटतं, मग आपण सरकारला पत्रव्यवहार करतोय, प्रश्न विचारतोय, आवाज उठवतोय, मग काही सूचना सुद्धा केल्या पाहिजे. आणि बऱ्याच तज्ञ मंडळींनी एक ज्या काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत ते या विधेयकाला त्या ठिकाणी अनुसरून आहेत. त्या सूचना अशा आहेत, त्याच्यातलं पहिलीच अशी मागणी की हे जे विधेयक आहे पूर्णतः रद्द केलं गेलं पाहिजे. कारण हे विधेयक लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणार आहे. म्हणून हे विधेयक पूर्णतः रद्द करावे. दुसरी महत्वाची सूचना किंवा मागणी अशी आहे, या विधेयकाबाबतच्या ज्या व्यापक जनसुनावणी आहेत त्यासाठी जनसुनावणी घेतली पाहिजे. नागरी समाज असेल, तज्ज्ञ असतील किंवा कायदे तज्ज्ञ असतील, मानव अधिकार असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. सरकारने सांगितलं म्हणजे लादलं आणि इतरांची मतं नाही घेतली असा कायदा होऊ शकत नाही. असे निर्बंधही लागू शकत नाहीत. ही लोकशाही आहे, इथं हुकुमशाही खरं तर चालली गेली नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे जे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग ते समाज माध्यमांवरच असेल, लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचं असेल किंवा एकूण जे नवीन कायदे आणि मसुदे आलेले आहेत ते करताना संविधानाची आणि संविधान तज्ञाची कुठंतरी मदत घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याकडून आढावा घेणं किंवा कायद्यामध्ये जो काही विधेयक सरकार 2024चं या सगळ्या निर्बंधाबाबतीत आणणार आहे, या कायदेशीर तज्ञांची सुद्धा मदत घेणं आणि चर्चा करणं फार गरजेचं आहे. या महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधणं मला गरजेचं वाटतं. मित्रांनो, या सगळ्या मुद्दा तुमच्या कदाचित लक्षात आला असेल. मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील नागरी हक्क असतील, लोकशाही असेल, लोकशाहींची मूल्य असतील किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतील, याच्यावर जर या विधेयकामुळे गंभीर परिणाम होणार असेल, आम्ही बोललं पाहिजे. या विधेयकाविरोधात आम्ही चर्चा केली पाहिजे, विधिमंडळामध्ये हा विषय गाजला पाहिजे. त्यासाठी मी आतापर्यंत जे काय बोललोय त्याचं एक सुंदर निवेदन तयार करून आपण आपल्या माध्यमातून, आपल्या संस्थेच्या, आपण वैयक्तिक नागरिक म्हणून आपण पत्रव्यवहार विधिमंडळाला तात्काळ केला किंवा सचिवांच्या नावे मी एक मजकूर तयार केलाय, तो कमेंट बॉक्स मध्ये टाकतो. तो कॉपी करून तुम्ही तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपासून शासनापर्यंत या जुलमी विधेयकाला विरोध करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. अन्यथा हे विधेयक रद्द करण्यासाठी प्रयत्न आता तरी आपला झाला पाहिजे. नाही झालं तर समाज आपल्याला माफ करणार नाही. समाज आपल्याकडून अपेक्षा करतोय, त्या अपेक्षा पूर्ण करूया, एकत्र मिळून लढूया आणि हे विधेयक रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडूया. धन्यवाद. जय शिवराय. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा, लोकांपर्यंत जाऊ द्या. प्रत्येक जण मोबाईलवर आहे, त्याला सरकारला ईमेल पाठवू द्या. तो मजकूर तुमचं नाव टाकून तुम्ही वापरा, तो मी कमेंट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. धन्यवाद.